या दिवशी सर्वांना श्रावणाचा पहिला सोमवार आणि नागपंचमी पण. श्रावण लागून 4 ते 5 दिवस झालेत. काहींनी गुरुवारपासूनच श्रावण पकडला होता आणि काही आजपासून श्रावण पकडते. मी लहान होती तेव्हापासूनच म्हणजेच 12 ते 13व्याच्या वयापासूनच नागपंचमीचा उपवास करत आली आहे. आणि आमच्या आदिवासी परंपरामध्ये सांगतात की मुलीने नागदेवाचा उपवास ठेवला की आयुष्यात चांगला जोडीदार भेटतो. श्रावणातला पहिला सण म्हणजेच नागपंचमी. आज मी घरातच मंदिर बनवलं. मी नागदेवासोबतच शिवलिंग पण बनवलं आहे. झाडाची फुलं तोडून मस्त असं देवाला बसण्यासाठी आसन बनवलंय. आईने रानातून केवड्याची पानं आणलेत. आज नागपंचमी आहे म्हणून नागपंचमीच्या दिवशी केवड्याची भजी काढणार. नागदेवाला पाणी दूध चढवून पूजा करून घेतली. आईने पण पूजा करून घेतली. या वेळेस पाऊस पण खूप जास्त पडायला लागला. पाऊस जास्त होता म्हणून आम्ही रानात जायला भेटला नाही. आम्ही दरवेळेस रानात जातो नागदेवाला दूध चढवण्यासाठी, पण या वेळेस आधीसारखे मित्रमैत्रिणी पण नाही म्हणून यावेळेस गेलो नाही आणि घरातच मंदिर बनवला होता मी. आईची पूजा करून झाल्यानंतर महादेवाचे 3 भक्त बसून पूजा करायला लागले. पूजा करून झाल्यानंतर त्यांनी केळी खाल्ली आणि केळी खाल्ल्यानंतर डुलायला लागले होते. श्रावणातला पहिला सोमवार आणि मी हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत. असं बोलतात की हा रंग निसर्ग, समृद्धी आणि भगवान शंकराच्या पूजा यांचे प्रतीक मानले जाते. यामागे धार्मिक आणि आरोग्यविषयीचे कारणे आहेत. मग ती हिरव्या बांगड्या घालणारी स्त्री असो किंवा मुलगी असो. नागपंचमीच्या दिवशी अशा सांगतात की रानातली एक तरी वस्तू घरात बनवली जाते म्हणून आईने रानातून केवडा आणला होता भजी काढण्यासाठी. मी नागदेवाचा उपवास ठेवला होता म्हणून आईने संध्याकाळला भजी काढली होती. उपवास सोडून संध्याकाळी गमती गोष्टी करून भजी खाऊन घेतली. केवड्याच्या पानाची भजी कशी केली आहे ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया. आईने कशी भजी बनवली आहेत. आणि आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.